विद्यार्थ्यांनो, आपल्याला आता यायचं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमवरती. याच्या आधी आपण शिकलेलो आहोत की प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्ससुद्धा आपण घेतले. एक्झरसाइज 1.1सुद्धा आपण घेतला होता. आता या चॅप्टरमधल्या अतिशय महत्त्वाच्या थिअरमकडे येतो आहे आम्ही. थिअरमचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. हा थिअरम जो आहे याचं प्रूफ आपल्याला 4 मार्कांचं विचारलं जाऊ शकतं किंवा हे याचं प्रूफ आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये देऊ शकतात 3 मार्कांसाठी. त्याच्यामध्ये 6 बॉक्सेस तुम्हाला भरायला देतील. प्रत्येकी एका बॉक्सला अर्धा मार्क असे तुम्हाला 3 मार्कांचं हे आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा याचं प्रूफ विचारलं जाऊ शकतं. तर हे थिअरम असं आहे, हे ट्रायंगलचं थिअरम आहे. पर्टिक्युलरली याचं स्टेटमेंट असं आहे की इफ जर अ लाईन म्हणजे एखादी लाईन पॅरलल असेल, इफ अ लाईन पॅरलल टू वन साईड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे जर एखादी लाईन ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असेल आणि ही इंटरसेक्ट्स म्हणजे छेदत असेल अदर 2 साईड्सना ट्रायंगलच्या इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे इफ अ लाईन पॅरलल टू वन साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स अदर 2 साईड्स ऑफ ट्रायंगल इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे जर एखादी लाईन ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असेल आणि उरलेल्या 2 साईड्सना ती 2 वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करत असेल, तर हे इथून आता आपल्या थिअरमचा निष्कर्ष सुरू होतो. तर धिस लाईन म्हणजे ही लाईन जी ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे आणि इतर 2 साईड्सना 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे, म्हणजे छेदते आहे. तर हे इथपर्यंतचं इफ नंतरचं स्टेटमेंट आपलं अँटिसिडेंट होतं, म्हणजे गिव्हन स्टेटमेंट. आणि देन नंतर हे आहे अँड कॉन्सिक्वेंट, म्हणजेच असं स्टेटमेंट ज्याला आपण निष्कर्ष म्हणू. देन तर धिस लाईन म्हणजे ही लाईन डिव्हाइड करेल, डिव्हाइड्स म्हणजे डिव्हाइड करेल म्हणजे विभागेल कोणाला, द अदर 2 साईड्स म्हणजे इतर 2 साईड्सना. कशी डिव्हाइड करेल? इन द प्रपोर्शन, इन प्रपोर्शन डिवाइड करेल. इन प्रपोर्शन डिवाइड करेल म्हणजे इन द सेम रेशो डिवाइड करेल. आता इथे पहा, एकत्रित असा अर्थ होतो की जर हे एक्सप्लेन करायला मी हा ट्रायंगल दाखवतो आहे तुम्हाला. हे पहा, हा ABC ट्रायंगल आहे. ह्या ABC ट्रायंगलमध्ये ही L लाईन आहे जी BC साईडला पॅरलल आहे आणि उरलेल्या 2 साईड्सना म्हणजे ABला आणि ACला D आणि E अशा 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. मग आपला थिअरम सांगतो की जर ही लाईन L ही BCला पॅरलल असेल, तर ही या अदर 2 साईड्सना प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते, म्हणजे सेम रेशोमध्ये डिवाइड करते. म्हणजे येथे अँटिसिडेंट असं आहे की जर लाईन L ही BCला पॅरलल असेल, आणि निष्कर्ष आहे म्हणजे कॉन्सिक्वेंट आहे, जर लाईन L ही BCला पॅरलल असेल, म्हणजे आपल्याला लाईन L ही BCला पॅरलल दिली असेल, तर ही लाईन या 2 साईड्सना प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते, म्हणजेच सेम रेशोमध्ये डिवाइड करते. म्हणजेच इफ L इज पॅरलल टू BC, जर L BCला पॅरलल असेल तरच मग ही लाईन या 2 साईडना सेम रेशोमध्ये डिवाइड करेल. म्हणजेच या लाईन Lनी ABला कोण्या रेशोमध्ये डिवाइड केला आहे? AD/DB. आणि या लाईन Lनी ACला कोण्या रेशोमध्ये डिवाइड केला आहे? AE/EC. जर ही लाईन L या साईड BCला पॅरलल असेल, तर ह्या 2 साईड्स सेम रेशोमध्ये डिवाइड होतील, म्हणजेच आपल्याला भेटेल AD/DB इक्वल टू AE/EC. हे रेशो तुम्ही असे उलटे पण घेऊ शकता की BD/DA इक्वल टू CE/EA. पण हे केव्हा होईल? जर ही लाईन L या BCला पॅरलल असेल तर. जर इफ ही लाईन L, जर हा ABC ट्रायंगल आहे, ही लाईन L जी आहे ही अशी आहे, ही ABला Dमध्ये इंटरसेक्ट करते आणि ACला Eमध्ये इंटरसेक्ट
करते ही एल लाईन आहे जी या दोन साईडना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे, पण ही लाईन एल या थर्ड साईडला म्हणजे बी सीला पॅरलल नाही. मग जर लाईन एल ही बी सीला पॅरलल नसेल तर ही लाईन एल या दोन साईडना सेम रेशोमध्ये डिवाईड करणार नाही. म्हणजे इफ एल इज नॉट पॅरलल टू बी सी. आता हे नॉट पॅरललचं साईन आपल्या मॅथमॅटिक्समध्ये नसतं, मी शॉर्टमध्ये आता ते इज नॉट पॅरलल टू एवढं मोठं स्टेटमेंट लिहिल्यापेक्षा असं लिहिलं. जर एल ही बी सीला पॅरलल नसेल तर मग ए डी अपॉन टी बी इज नॉट इक्वल टू ए ई अपॉन ई सी. म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपल्याला सांगतं की ट्रायंगलमध्ये जर एखादी लाईन एका साईडला पॅरलल असेल तर ही लाईन या दोन साईड्सना प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते, म्हणजे सेम रेशोमध्ये डिवाईड करते. म्हणजे लाईन एल जर बी सीला पॅरलल असेल तर या ए डी आणि डी बीचा रेशो आणि ए ई आणि ई सीचा रेशो सारखा असेल. मग हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला त्याचं प्रूफ असं घ्यावं लागेल. आपण या नेक्स्ट पेजवरती त्याचा प्रूफ घेऊ. की पहिल्यांदा हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम जे आहे हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल आणि मग त्याच्या पुढे आपण त्याला प्रूव्ह करायला घेऊ. ते एक काम करतो, इथे या पेजवरच प्रूफसाठी आपण फिगर काढू. ही फिगर अशी असेल. आपण काय करू की एक ट्रायंगल घेऊ असा. आम्ही ट्रायंगल घेतला, याच्यामध्ये अशी एक आपण एल लाईन घेऊन घेऊ. कुठे पण इथे कुठेही घेतली तर चालतं आहे, वर खाली. फक्त ही लाईन एल जी आहे ही या साईडला, याला नाव दिलं मी ए बी सी. समजा ही लाईन एल आहे जी या ए बी साईडला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते तो पॉईंट आपण पी घेऊ. कारण पुस्तकामध्ये जे प्रूफ दिलेले आहे तुम्हाला तिथे हे नाव घेतलेलं आहे या पॉईंटचं पी, तर मी पण पीच घेतो. आणि ए सीला ही एल लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्या पॉईंटचं नाव घेतो मी क्यू. आता ही फिगर झाली आणि मग इथे गिव्हन असं आहे, पण जे घेतलं ते मी गिव्हनमध्ये टाकतो. गिव्हन असं आहे की इन ट्रायंगल किंवा लाईन एल intersects sides AB and AC of triangle ABC in points P and Q respectively. फिगरमध्ये लाईन एल ही ट्रायंगल ए बी सीच्या ए बी आणि ए सी या दोन साईड्सना अनुक्रमे पी आणि क्यू या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. आणि लाईन एल इज पॅरलल टू साईड बी सी. आणि ही लाईन एल जी आहे जी या दोन साईडना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, ही लाईन, हे महत्त्वाचं आहे की ही लाईन या बी सी साईडला पॅरलल आहे. ही लाईन एल जी आहे ही बी सीला पॅरलल असली पाहिजे, हेच आपले अँटीसिडेंट आहे. ही बी सीला पॅरलल असेल तर या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करेल. मग आपण पुढे लिहितो आहे अँड लाईन एल इज पॅरलल टू साईड बी सी. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ट्रायंगलमध्ये जर एखादी लाईन एका साईडला पॅरलल असेल आणि रिमेनिंग साईड्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ही लाईन या दोन साईड्सना प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते. म्हणजे ते टू प्रूव्ह आपल्याला आहे, प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की या लाईनमुळे ए बीला ज्या रेशोमध्ये डिवाईड केलं या लाईननी ते ए बीला डिवाईड केलं आहे ए पी अपॉन पी बी या रेशोमध्ये. तर आपल्याला मग प्रूव्ह करायचं आहे की जेवढा रेशो ए पी आणि पी बीचा असेल तेवढाच रेशो ए क्यू आणि क्यू सीचा आहे.
तर ए पी आणि पी बीचा रेशो आणि ए क्यू आणि क्यू सीचा रेशो हे दोन रेशोज इक्वल असणे, म्हणजेच लाईन एलनी या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड केलं, म्हणजेच प्रपोर्शनमध्ये डिवाईड केलं असं आपण म्हणू शकतो. आता प्रूफ लिहितो आहे मी. प्रूफ खूप साधा आणि सोपा आहे. तर मी इथे प्रूफ लिहायच्या आधी एक काम करतो. इथे प्रूफ लिहायच्या आधी मी कन्स्ट्रक्शन लिहितो. तर कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. आपल्याला काढायचे दोन सेगमेंट. एक सेगमेंट काढायचा आहे आपल्याला असा बी क्यू, ते डॉटेडनी काढायचे. एक बी क्यू सेगमेंट मी काढला आणि दुसरा सेगमेंट काढायचा आहे आपल्याला सी पी. मग मी कन्स्ट्रक्शन लिहितो. ड्रॉ सेगमेंट बी क्यू अँड सेगमेंट सी पी. ड्रॉ सेग बी क्यू अँड सेग सी पी. आता मी प्रूफ लिहायला घेतो. दोन सेगमेंट्स मी काढले. आता प्रूफ घेऊ आपण. तर पहिली स्टेप आपण अशी घेऊ. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट आठवण करून देतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की असे जर ट्रायंगल्स असतील अशा टाईपचे, समजा हा ए बी सी आहे आणि इथे डी आहे, तर या फिगरमध्ये 3 ट्रायंगल्स आहेत, ए बी डी, ए डी सी आणि एक ए बी सी. तर तुम्हाला सांगितलं होतं मी, जर ए बी डीचा बेस आपण बी डी घेतला आणि ए डी सीचा बेस आपण डी सी घेतला, तर हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत ए बी डी आणि ए डी सी या दोन्हींचे बेसेस पास सेम लाईनवर झाले. आणि ए बी डीमध्ये बेस बी डी समोरचा व्हर्टेक्स ए आहे आणि ए डी सीमध्ये बेस डी सी समोरचा व्हर्टेक्स ए आहे. मग असे ट्रायंगल्स ज्यांचे बेसेस सेम लाईनवर असतात आणि ज्यांचा बेस समोरचा व्हर्टेक्स कॉमन असतो, या ट्रायंगलची हाईट जी असते ती सेम असते. आणि मग या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो हाईट सेम असल्यामुळे या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो असतो यांच्या बेसेसच्या रेशो एवढा. म्हणजे समजा ए बी डीचा बेस मी बी डी घेतला, ए डी सीचा बेस मी डी सी घेतला, तर या दोन्हींचे बेसेस सेम लाईनवर आहेत आणि दोन्हीमध्ये बेस समोरचा व्हर्टेक्स जो आहे तो कॉमन आहे. मग असे ट्रायंगलची हाईट इक्वल असते आणि यांच्या एरियांचा रेशो असतो बेसेसच्या रेशोला. आता इथे बघा, सेम रूल मी इथे लावतो आहे फर्स्ट स्टेपमध्ये. हे पण हे दोन ट्रायंगल्स बघा, हा ए पी क्यू. तर मी काय करतो, ए पी क्यूचा बेस ए पी घेणार आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे बी पी क्यू. या बी पी क्यू ट्रायंगलचा बेस घेणार आहे मी पी बी. आता याला बी पी न लिहिता मी याला पी बी वाचतो. बी पी आणि पी बी सेमच आहे. आता पहा, या ए पी क्यूचा बेस ए पी आणि बी पी क्यूचा बेस पी बी. हे पाहिजे दोन्ही बेसेस सेम लाईनवर आहेत. मग ए पी क्यूमध्ये बेस ए पीचा अपोजिट व्हर्टेक्स क्यू आहे आणि बी पी क्यू ट्रायंगलमध्ये बेस पी बीचा अपोजिट व्हर्टेक्स क्यू आहे. मग आत्ताच तुम्हाला एक रूल सांगितला होता मी की जर दोन ट्रायंगल्सचे बेसेस सेम लाईनवर असतील, हे पहा ए पी क्यूचा ए पी बेस आणि बी पी क्यूचा पी बी बेस सेम लाईनवर आहेत आणि दोन्ही ट्रायंगल्समध्ये बेस समोरचा व्हर्टेक्स क्यू आहे. इथे ए पी बेस समोरचा व्हर्टेक्स क्यू, इथे पी बी बेस समोरचा व्हर्टेक्स क्यू. मग हे ट्रायंगल्स जे आहेत यांचे बेसेस सेम लाईनवर आहे आणि दोघांचे बेस समोरचा व्हर्टेक्स कॉमन आहे, म्हणजे यांच्या हाईट इक्वल आहेत. म्हणजेच यांचा एरियांचा रेशो होईल यांच्या बेसेसच्या रेशोवर. म्हणजे पहिली स्टेप घेतो मी की इन फिगर, म्हणजे फिगरमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, नीट समजून घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू. हा ए पी क्यू ट्रायंगल आणि हा बी पी क्यू ट्रायंगल. मग कसे ट्रायंगल्स आहेत हे, ए पी क्यूचा बेस ए पी
आणि बी पी क्यूचा बेस पी बी, बेसेस सेम लाईनवर आहेत आणि दोन्हींचा बेस समोरचा वर्टेक्स कॉमन आहे. म्हणजे हे इक्वल हाईटचे ट्रायंगल आहेत, म्हणजेच यांचा एरियांचा रेशो होईल यांच्या बेसिसच्या रेशो एवढा. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू. इक्वल हाईटचे ट्रायंगल असल्यामुळे इक्वल हाईट काय आहे लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ए पी क्यूचा बेस ए पी आणि बी पी क्यूचा बेस पी बी हे सेम लाईनवर आहेत आणि दोघांचे बेस समोरचा वर्टेक्स हा कॉमन आहे क्यू. मग अशा ट्रायंगलची हाईट इक्वल असते आणि या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो असेल मग यांच्या बेसेसच्या रेशो एवढा. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इक्वल टू होईल ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए पी क्यूचा बेस अपॉन पी बी. त्याला टाकतो मी स्टेटमेंट नंबर 1. ही पहिली हे बा स्टेप नंबर असे साधे रोमन घ्यायचे आणि स्टेटमेंट नंबर हे जे आहे याला स्टेटमेंट म्हणतो मी. स्टेटमेंट नंबर 1 आहे. आता हे स्टेटमेंट जे मी घेतलं की ट्रायंगल ए पी क्यूचा एरिया आणि बी पी क्यूचा एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू या दोन ट्रायंगलचे बेसेस सेम लाईनवर आहेत. बेस समोरचा वर्टेक्स कॉमन आहे म्हणजे यांच्या एरियांचा रेशो झाला बेसिसच्या रेशो एवढा. कारण एरियांचा रेशो बेसिसच्या रेशो एवढा का घेतला, कारण हे आहे ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. रिझन लिहितो मी की हे आहेत ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. ही पहिली स्टेप झाली, तुम्हाला कळली असेल. 3 स्टेपमध्ये फक्त हे थेरम आहे. आता मी सेकंड स्टेप घेतो आहे. सेकंड स्टेपमध्ये मी आता इथे जसे मी ए पी क्यू आणि बी पी क्यू घेतले होते, आता मी या ए सी साईडवर येतो. इथे दोन ट्रायंगल्स आहेत. एक आहे ए पी क्यू आणि एक आहे सी पी क्यू. तर इथे परत तेच ए पी क्यूचा बेस आपण ए क्यू घेऊ, सी पी क्यूचा बेस आपण क्यू सी घेऊ. म्हणजे ए पी क्यूचा बेस ए क्यू आणि सी पी क्यूचा बेस क्यू सी सेम लाईनवर आहेत. इथे या ट्रायंगलमध्ये ए क्यू बेसचा अपोजिट व्हर्टेक्स पी आहे आणि ह्या सी पी क्यू ट्रायंगलमध्ये क्यू सी बेस समोरचा व्हर्टेक्स पी आहे. मग असे ट्रायंगल्स ज्यांचे बेसेस सेम लाईनवर असतात आणि ज्यांचा बेस समोरचा व्हर्टेक्स कॉमन असतो त्यांची हाईट इक्वल असते. म्हणजेच त्यांच्या एरियांचा रेशो असेल त्यांच्या बेसिसचा रेशो एवढा. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो असेल ए क्यू अपॉन क्यू सी. ए पी क्यूचा बेस ए क्यू, सी पी क्यूचा बेस क्यू सी. म्हणजे परत इथे आता मी घेईल सिमिलरली अशाच प्रकारे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू इक्वल टू ए क्यू, ए पी क्यूचा बेस ए क्यू आणि सी पी क्यूचा बेस क्यू सी. म्हणजे दोघांच्या एरियांचा रेशो त्यांच्या बेसेसच्या रेशोला. कारण यांच्या हाईट्स इक्वल आहेत. का हाईट्स इक्वल आहेत, कारण बेसेस यांचे ए पी क्यूचा बेस ए क्यू आणि सी पी क्यूचा बेस क्यू सी सेम लाईनवर आहेत आणि दोघांचे बेस समोरचा व्हर्टेक्स कॉमन आहे. मग असे ट्रायंगल्स ज्यांचे बेस सेम लाईनवर असतात, बेस समोरचा व्हर्टेक्स कॉमन असतो, त्यांची हाईट इक्वल असते. मग त्यांच्या एरियांचा रेशो असतो बेसेसचे रेशोला. मग ए पी क्यूचा बेस ए क्यू अपॉन सी पी क्यूचा बेस क्यू सी. याला टाकेल मी स्टेटमेंट नंबर 2. रिझन तेच आहे. सिमिलरली लिहिलं असलं तरी मी रिझन लिहून टाकतो इथे. हे आहेत ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. हे इक्वल हाईटचे ट्रायंगल आहेत. आता तुम्ही नीट पहा, हा फर्स्ट रेशो पहा इथला तुम्ही. याचा अँटीसिडेंट म्हणजे फर्स्ट टर्म आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू. आता हा सेकंड रेशो पहा तुम्ही इथला, सेकंड स्टेपमधला. या रेशोमध्ये सुद्धा फर्स्ट टर्म म्हणजे ही वरची टर्म ज्याला आपण अँटीसिडेंट म्हणतो ते आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू.
म्हणजे हा फर्स्ट स्टेटमेंटमधला रेशो आणि हा सेकंड स्टेटमेंटमधला रेशो यांच्या फर्स्ट टर्म्स इक्वल आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू. आता पहा मी पुढचं सांगतो तुम्हाला. ह्या रेशोची ही सेकंड टर्म आणि ह्या रेशोची ही सेकंड टर्म ह्यासुद्धा इक्वल आहेत. मग तुम्ही म्हणाल इथे एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू आहे आणि इथे एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू आहे. आता पहा एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू म्हणजे ट्रायंगल बी पी क्यूचा एरिया आणि एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू म्हणजे ट्रायंगल सी पी क्यूचा एरिया. तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन ट्रायंगल्सची हाईट जर इक्वल असेल आणि बेसेस इक्वल असतील तर त्यांचा एरिया जो असतो सारखा असतो. एरिया ठरवणारे फॅक्टर्स, ट्रायंगलचे एरियाज ठरवणारे जे फॅक्टर्स असतात ते असतात त्यांच्या बेसेस आणि हाईट्स. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे एरिया ठरतो बेस आणि हाईटवरून. मग तुम्हाला 100 ट्रायंगल्स दिले मी, सगळ्यांचे बेसेस इक्वल आहेत, सगळ्यांचे हाईट्स इक्वल आहेत, तर मग त्या सगळ्यांचे एरियासुद्धा इक्वल असतील. आता इथे पहा, हा ट्रायंगल बी पी क्यूचा जर एरिया तुम्हाला काढायचा असेल तर तो असेल हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू काढायचा असेल तर तो असेल हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता हे जो ए पी क्यू ट्रायंगल आहे, सॉरी हा जो बी पी क्यू ट्रायंगल आहे, बी पी क्यू ट्रायंगल आणि सी पी क्यू ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत हे सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये आहेत. नीट पहा, हे पहा बी पी क्यू हा आहे एल आणि बी सीच्या मध्ये जे एकमेकांना पॅरलल आहेत. मग बी पी क्यू ट्रायंगल जो लाईज बिटवीन लाईन एल अँड साईड बी सी आणि लाईन एल आणि साईड बी सी पॅरलल आहेत. आता ज्या दोन पॅरललच्या मध्ये बी पी क्यू आहे त्याच दोन पॅरललच्या मध्ये हा सी पी क्यू आहे. नीट पहा, बी पी क्यू एल आणि बी सीच्या मध्ये आहे, सी पी क्यूसुद्धा एल आणि बी सीच्या मध्ये आहे आणि हे एल आणि बी सी एकमेकांना पॅरलल आहेत. मग जर असे ट्रायंगल्स सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये असतील तर त्यांची हाईट सारखी असते. मग बी पी क्यू आणि सी पी क्यू सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये असल्यामुळे त्यांची हाईट इक्वल आहे. आणि हे पहा, मी बी पी क्यूचा बेस पी क्यू घेतो. कोणतीही एक साईड आपण बेस घेऊ शकतो. मग ती बेस म्हणजे खालीच असली पाहिजे साईड असं नसते. बी पी क्यूचा बेस मी पी क्यू घेतो आणि सी पी क्यूचा बेस मी पी क्यू घेतो. आता हे पहा, हे ट्रायंगल्स बी पी क्यूचा बेस मी पी क्यू जर घेतला आणि सी पी क्यूचा बेस मी पी क्यू घेतला, त्यांचा बेस कॉमन आहे आणि हे दोन ट्रायंगल्स सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये असल्यामुळे म्हणजे ज्या पॅरललच्या मध्ये बी पी क्यू आहे त्याच दोन पॅरललच्या मध्ये सी पी क्यू आहे. म्हणजे यांची हाईट इक्वल आहे. म्हणजे बेस कॉमन झाला आणि हाईट इक्वल झाली म्हणजेच यांचे एरियाज जे आहेत ते इक्वल आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो, बेस कॉमन आहे म्हणजे बेसेस यांचे दोघांचाही बेस कॉमन आहे म्हणजे बेस सेम आहे आणि दोघांचीही हाईट सेम आहे म्हणजेच यांचे एरियाज इक्वल आहेत. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू म्हणजे ट्रायंगल बी पी क्यूचा एरिया आणि ट्रायंगल सी पी क्यूचा एरिया. ट्रायंगल्स वेगवेगळे आहेत पण दोघांचाही बेस कॉमन आहे आणि दोघांची हाईट सारखी आहे. म्हणून ट्रायंगल्स जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे एरियाज कसे आहे, सेम आहे. म्हणजे ह्या पहिल्या रेशोमध्ये फर्स्ट टर्म आणि ह्या दुसऱ्या रेशोमधली फर्स्ट टर्म ह्या तर इक्वल आहेतच. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू. आता हे क्लिअर झालं मी जे आत्ता तुम्हाला आत्तापर्यंत समजावून सांगितलं की ह्या रेशोची ही सेकंड टर्म जी आहे ट्रायंगल बी पी क्यूचा एरिया आणि या ट्रायंगलची सेकंड टर्म ट्रायंगल सी पी क्यूचा एरिया, ह्या सेकंड टर्मसुद्धा इक्वल आहेत. कारण ट्रायंगल्स जरी वेगवेगळे असले तरी ट्रायंगलचा बेस पी क्यू जर तुम्ही घेतला, दोन्ही ट्रायंगलचा बेस जर पी क्यू घेतला तर बेस कॉमन आहे आणि सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये ट्रायंगल्स आहे म्हणजे हाईट इक्वल आहे. म्हणजे बेस इक्वल आहे, हाईट इक्वल आहे म्हणजे यांचे एरियाज इक्वल होतील. मग मी पुढची स्टेप घेईन, थर्ड स्टेपमध्ये कडे जाईल मी की तिसरी स्टेप घेतो आहे. बट एरिया ऑफ ट्रायंगल ही या पहिल्या रेशोची सेकंड टर्म म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इक्वल टू म्हणजे पहिल्या रेशोची ही सेकंड टर्म
आणि ह्या सेकंड रेशोची ही सेकंड टर्म एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू मी लिहिलं. बट थर्ड स्टेपमध्ये ट्रायंगल बी पी क्यूचा एरिया आणि ट्रायंगल सी पी क्यूचा एरिया हे इक्वल आहेत. काय इक्वल आहेत त्याचं रिझन लिहितो आहे मी इथे की सिन्स they have equal height with respect to common base PQ. म्हणजे इथे मी लिहिलं पण बी पी क्यूचा एरिया आणि सी पी क्यूचा एरिया इक्वल आहे. सिन्स कारण दे हॅव इक्वल हाईट, म्हणजे त्यांची हाईट कशी आहे इक्वल. कोणाच्या दृष्टीने? विथ रिस्पेक्ट टू कॉमन बेस पी क्यू. म्हणजे मला हे स्टेटमेंट जे आहे याचा अर्थ असा होतो, हा अर्थ मला तुम्हाला सांगायचा आहे. याचा अर्थ होतो की हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ए पी क्यू आणि सी पी क्यू हे इथे दाखवतो मी परत तुम्हाला. ट्रायंगल बी पी क्यू आणि ट्रायंगल सी पी क्यू ह्या दोन ट्रायंगलचा बेस जर काय घेतला पी क्यू घेतला तर हा बेस पी क्यू कॉमन आहे आणि दोन्ही ट्रायंगल्स सेम पॅरललच्या मध्ये असल्यामुळे यांची हाईट इक्वल आहे. म्हणजे हे कसे ट्रायंगल्स आहेत? यांची हाईट इक्वल आहे आणि बेस कॉमन आहे, म्हणजेच यांचा बेस इक्वल आहे आणि हाईट इक्वल आहे, म्हणून यांचे एरियाज झाले इक्वल. आता हे रिझन जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर हे रिझन तुम्ही शॉर्टमध्ये पण लिहू शकता. और दोनपैकी एक रिझन परीक्षेला लिहायचं. और तुम्ही लिहिणार की हे आहेत का बरं यांचा एरिया इक्वल आहे, तर हे आहेत ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट अँड कॉमन बेस. हे शॉर्ट वरच्यापेक्षा हे थोडंसं सुलभ रिझन तुम्हाला लिहिता येईल की या दोन ट्रायंगलचा एरिया. तुम्ही तिसरं स्टेटमेंट केलेलं आहे की पण बी पी क्यूचा एरिया आणि सी पी क्यूचा एरिया इक्वल आहे. काय इक्वल आहे तर तेच रिझन लिहावं लागेल तुम्हाला त्याचा की हे असे ट्रायंगल्स आहेत कसे इक्वल हाईटचे. काय इक्वल हाईटचे आहेत? कारण सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये आहेत म्हणून त्यांची हाईट इक्वल आहे आणि बेस त्यांचा कॉमन आहे. आणि हा कॉमन बेस जो आहे तो पण तुम्ही लिहिला तर इथे फारच चांगला. तर तुम्ही लिहाल इथे ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट अँड कॉमन बेस पी क्यू. ज्यांचा बेस जो आहे पी क्यू हा कॉमन आहे आणि हाईट इक्वल आहे, म्हणजेच बेस आणि हाईट यांचे इक्वल आहेत, म्हणजेच यांचे एरियाज ठरवणारे फॅक्टर्स इक्वल असल्यामुळे यांचे एरियाज कसे आहेत इक्वल आहेत. लक्षात ठेवायचं पक्क, दोन ट्रायंगलचे बेसेस सारखे असतील, हाईट्स सारखे असतील तर त्यांचे एरियाज सारखे असतात. मग आता मी पुढची स्टेप देतो की याला मी पुढची स्टेप घेतो. मग मी देअरफॉर, मग याचा अर्थ झाला एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू मग आता हे याच्यावरून मी पुढचं स्टेटमेंट घेतो आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू, म्हणजे हा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल, हा रेशो सेकंड इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. आता हे दोन रेशोज इक्वल का झाले? कारण यांचे फर्स्ट टर्म्स म्हणजे अँटीसिडंट्स सेम आहेत आणि आत्ताच तुम्ही थर्ड स्टेपमध्ये यांच्या दोघांचे कॉन्सिक्वेंटसुद्धा सेम दाखवलेले आहेत. हे पहा, ट्रायंगल पी पी क्यूचा एरिया इक्वल टू ट्रायंगल सी पी क्यूचा एरिया. का बरं ह्या दोन ट्रायंगल्सचे एरियाज इक्वल आहेत? कारण यांचा बेस कॉमन आहे आणि हाईट इक्वल आहे.
म्हणजे कॉमन बेस म्हणजे सेम बेस आणि सेम हाईट असल्यामुळे यांचे एरियाज इक्वल आहेत. मग आता हे जे दोन रेशो आहेत, फर्स्ट स्टेपमधला तुमचा हा पहिला रेशो होता आणि सेकंड स्टेपमधला हा पहिला रेशो होता, यांच्या फर्स्ट टर्म्स म्हणजे यांचे अँटीसिडंट्स सेमच आहेत आणि कॉन्सिक्वेंटसुद्धा सेम आहेत. हे तुम्ही सप्रमाण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही डिझन सकट हे कॉन्सिक्वेंट्स जे आहेत या दोन रेशोंचे, हा रेशो आणि हा रेशो, यांचे कॉन्सिक्वेंट्स म्हणजे सेकंड टर्म्स म्हणजेच बी पी क्यूचा एरिया आणि सी पी क्यूचा एरिया हे इक्वल आहेत. हे तुम्ही थर्ड स्टेपमध्ये डिझन सकट लिहिलेलं आहे. मग जर दोन रेशोज तुम्हाला दिले असतील, त्यांचे अँटीसिडंट्स सेम असतील म्हणजे फर्स्ट टर्म सेम असतील आणि सेकंड टर्मसुद्धा सेम असतील, तर दोन रेशो इक्वल असतील. म्हणजे हे दोन रेशो इक्वल झाले कारण फर्स्ट टर्म्स इक्वल आहेत, सेकंड टर्मसुद्धा इक्वल आहेत. मग मी लिहिली इथे दॅट इज, आता पहा ए पी क्यू आणि बी पी क्यूचा एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू हा रेशो आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू हा रेशो, हे दोन रेशोज इक्वल आहेत. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू ह्या रेशोची व्हॅल्यू आपण काढलेली आहे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये. ए पी क्यूचा एरिया आणि बी पी क्यूचा एरिया या रेशोची व्हॅल्यू आहे ए पी अपॉन पी बी, है ना. आणि हा सेकंड जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू, या रेशोची व्हॅल्यू आहे ए क्यू अपॉन क्यू सी, बरोबर. मग मी काय करेल आता इथे टाकेल दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू, या रेशोची व्हॅल्यू आहे ए पी अपॉन पी बी. मग इथे इक्वल आहे तर इक्वल घेतो आणि या रेशोची व्हॅल्यू आहे ए क्यू अपॉन क्यू सी. आता पहा हे दोन रेशो इक्वल आहेत कारण फर्स्ट टर्म इक्वल होते आणि सेकंड टर्म इक्वल आहेत. हे तुम्ही या थर्ड स्टेपमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. फर्स्ट टर्म्स इक्वल, सेकंड टर्म इक्वल म्हणजे रेशो इक्वल झाले आणि हे दोन रेशो इक्वल आहेत. मग या रेशोची व्हॅल्यू ए पी अपॉन पी बी आणि या रेशोची व्हॅल्यू ए क्यू अपॉन क्यू सी. हे कोण सांगतं आपल्याला? या रेशोची व्हॅल्यू ए पी अपॉन पी बी आहे हे सांगताय आपल्याला स्टेटमेंट नंबर 1 आणि या रेशोची व्हॅल्यू आहे ए क्यू अपॉन क्यू सी हे सांगताय आपल्याला स्टेटमेंट नंबर 2. मग मी लिहिली इथे ह्या रेशोची व्हॅल्यू मी ही घेतली आणि ह्या रेशोची व्हॅल्यू मी ही घेतली. हे दोन रेशोज इक्वल आहेत म्हणजे हे दोन रेशोजसुद्धा इक्वल झाले. हे लिहिली मी, याची व्हॅल्यू मी ही लिहिली होती स्टेटमेंट नंबर 1 वरून आणि याची व्हॅल्यू मी ही लिहिली होती स्टेटमेंट नंबर 2 वरून. इथे लिहिली मी फ्रॉम 1 and 2. मग हॅन्स अशा प्रकारे ए पी अपॉन पी बी, अशा प्रकारे ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी इज प्रूव्ड.